महाराष्ट्रामध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे, की आपण सगळे म्हणतो आपण शिवाजींचे मावळे आणि एक प्रकारचे भारी बिझनेसमॅन होतो. पण जसं हे इंडस्ट्रियलायझेशन आलं, जॉब मार्केट उघडलं, तसं मी बघितलं की मराठी लोकं जॉबला भरपूर महत्त्व देतात. त्याच्यात काही चुकीचं नाही खरं तर. पण, पण, पण जर मराठ्यांनी एका काळी एवढं सगळं गाजवलं न घाबरता, तर आपण नवीन जनरेशन जी येतीये, त्यांनी तर अख्ख्या पृथ्वीवर राज करायला पाहिजे. खरं तर ही गोष्ट आपल्या रक्तामध्ये आहे. पण माहीत नाही का आपण जॉबमध्येच खूप कम्फर्टेबल होतो. मी असं बोलतो कारण की मी सुद्धा त्या फेजमधून गेलो आहे. आणि माझ्या आई-वडिलांनी पण एक प्रकारचा आयुष्यभर जॉब केला आहे. त्यांनी जॉब केला म्हणून आज मी हा व्हिडिओ देऊ शकतो. तर त्यांना खरं तर धन्यवाद. मात्र जनरेशन जशी बदलती तर आपलं एक आयुष्यातलं मार्ग राहतो, की प्रत्येक जनरेशननी काहीतरी नवीन करावं. फॉर एक्झाम्पल माझे आई-वडील आहे अहिल्यानगरमधून. तिथून ते मुंबईत आले. मुंबईतून त्यांनी त्यांच्या मुलीला आणि मुलाला म्हणजे मला शिकवलं. अमेरिकेमध्ये पाठवलं. पण मग मी विचार केला, की जर माझे आई-वडील अहिल्यानगरपासून मुंबईत येताय आणि आम्हाला शिक्षणासाठी बाहेरच्या जगात पाठवताय आणि जर आम्ही सुद्धा इथे घर केले, इथे मुलं-बाळं केले, फॅमिली केली, तर काय केलं? त्यापुढे काय? आणि जेव्हा तुम्हाला असा विचार यायला लागतो, तुम्ही विचार करता, की काहीतरी नवीन करायला पाहिजे सो दॅट ज्यांचे स्वप्न आहे काही मोठं करण्यासाठी, त्यांच्यासाठी एक पूर्ण सपोर्ट सिस्टम किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशनपासून इम्प्लिमेंटेशनपर्यंत साथ भेटायला त्यांना हवी. आणि तेव्हा मग हे सगळं सेटअप केलं. पहिल्या आठवड्यामध्ये तर माईक टेस्ट नंतर हे जे पण गिअर्स दिसताय, ते सगळं सेट करण्यात गेलं. आपण आता कुठे जरा-जरा कम्फर्टेबल होतोय या पूर्ण सेटअपमध्ये.